आज जायचं आहे आपल्याला सोंडाई फोर्टला आणि आपण सकाळी 8:10ची खोपोली ट्रेन पकडून निघालो आहोत कर्जतला। बाहेर तर निसर्ग खूप चांगला दिसत होता, पण आतील गर्दी बापरे, खूप गर्दीतून पार करत आम्ही पोचलो ते स्टेशनवरती। एस्केलेटरवरून वरती गेलो आणि डायरेक्टली गेलो नाश्ता करायला। नाश्ता करून झाला की लगेच आम्ही पकडली ती गाडी जी डायरेक्टली आम्हाला सोंडाई फोर्टच्या बेस विलेजपर्यंत सोडत होती। तुम्हाला पण जातानाचा हा अनुभव घ्यायचा असेल तर खिडकी शेजारची शीट पकडायची आणि बसायचे साईडला। तुम्हाला पण ट्रेक करायचा असेल तर थोडी इन्फॉर्मेशन तुम्हीही ठेवा। तर कर्जत स्टेशनपासून सोंडाई फोर्टपर्यंतचे अंतर 10 किलोमीटर आहे। तुम्ही जर मित्र आले असाल तर एकदमच ठीक, तुम्हाला तुमच्या पूर्ण ग्रुपचे एकत्र 500 रुपये देऊन तुमच्या ग्रुपसाठी गाडी बुक करायची, जी तुम्हाला नेऊन सोडते व परत आणण्यासाठीही येते। ट्रेकसाठी ओव्हरऑल लागणारा टाईम 1 आवरपेक्षाही कमी आहे। जर आपण चांगली ट्रेकर असाल तर 1 किंवा अर्ध्या तासामध्ये तुम्ही वरती पोहोचून जाल, पण जर नॉन ट्रेकर असाल तर थोडा वेळ लागू शकतो। आज आमची सगळी गोदरेज गँग इकडे आलेली आहे। सोंडाई फोर्ट आम्ही जोडतोय, फक्त जमलेले थोडेसे आणि काटे घेऊन चालतोय। अशीच मजा उल्लडबाजी करत आम्ही चालू केला आमचा ट्रेक। अनाच्या त्या वाटा अगदी मोहक होत्या, कारण की तो जो दिसणारा परिसर आणि हा जो व्ह्यू एकदम खतरनाक होता। या फोर्टला थोडंसं ऐतिहासिकदृष्ट्याही पाहूया। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण या किल्ल्यावरून शेजारील व्यापारी मार्गांवरती लक्ष ठेवले जायचे। बाकी पाहायला गेलं तर किल्ल्यावरती पाण्याचे कुंड आणि सोंडाई मातेचे मंदिर एवढं आपल्याला पाहायला मिळेल, व वरून जो व्ह्यू येतो तो एक। वरती चढाई करताना अशा काही क्रिटिकल पॅचेस आहेत ज्या नॉन ट्रेकर्स किंवा न्यू ट्रेकर्ससाठी जरा क्रिटिकल असू शकतात, सो इथून जरा बी केअरफुल। सगळे नवीन असल्यामुळे त्यांना लगेच थकवा भरला, सो फायनली बसावं लागलं जरा वेळ आणि डिहायड्रेशन थांबवण्यासाठी घेतला 1 ग्लास सरबत। क्रिटिकल पॅचेस कंप्लीट केल्यावरती वेळ येते ते वरती जाण्याची। वरती जाण्यासाठी अशा काही रेलिंग्स लावलेल्या आहेत जे पार करून आपल्याला वरती जायचं आहे। बोलल्याप्रमाणे आम्हाला मध्ये एक पाण्याची कुंड दिसले, ते म्हणजे हे। मध्ये गंमत म्हणून पायऱ्या मोजत वरती चढण्याचाही आनंद आम्ही घेतला। तसंच म्हटलं थोडासा साईड व्ह्यूही पाहावा, कसा दिसतो जरा पाहू। आणि फायनली रेलिंग्स पार करून आल्यानंतर हे सोंडाई मातेचे मंदिर, येथे थोडे दर्शन केले, हा ध्वज पाहिला जो शिखरावरती लागलेला आहे, आणि आम्ही परत रिटर्नचा प्रवास चालू केला।